तर राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाकडून अन्नातली भेसळ, बेकायदेशीर औषधांचा वापर आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये एफडीएनं कारवाई केली आहे। जास्त दूध उत्पादनासाठी म्हशींना दिली जाणारी आणि बंदी घालण्यात आलेली ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत। तब्बल 612 प्रतिबंधित इंजेक्शन्सचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी यांच्या गोठ्यात ही कारवाई करण्यात आली। राज्यात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरमधील ही कारवाई महत्त्वाची मानली जाते। म्हशींना लवकर पाना येण्यासाठी ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर करून त्याला आर्टिफिशियली ते औषध देऊन त्याचा गैरवापर सुरू आहे। या अनुषंगाने खात्री केली असता जवळपास 620 ऑक्सिटोसिन औषधाच्या ज्या बाटल्या आणि इंजेक्शन्स तिथं घटनास्थळी प्राप्त झालेल्या आहेत।